गोविंदरावचे हात थरथरू लागले. त्या पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, बाबा मी तुमच्याकडे परत येऊ नाही शकलो. अपघातात माझं आयुष्य संपलं. पण शेवटच्या क्षणी मी एकच गोष्ट सांगितली, माझ्या बाबांना सांगा की मी त्यांना खूप प्रेम करतो. मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू नाही शकलो. मला माफ करा बाबा. त्या स्टेशनवरती एक वृद्ध माणूस रोज बसतो. ना कोणाची वाट पाहणं संपतं, ना कोणाची आशा मरते. कारण त्याच्या मुलाने एक वचन दिलं होतं की बाबा मी परत येईन. परंतु 10 वर्ष झाली, पण तो मुलगा अजूनही तो आला नव्हता. पण तो बाप मात्र अजूनही स्टेशनवर बसून प्रत्येक ट्रेनकडे बघत होता. लोक म्हणत होते तो वेडा आहे, पण खरं तर तो वेडा नाही आहे, तो एक बाप आहे. आज ते सत्य कळलं. ते ऐकून संपूर्ण स्टेशनवरील लोक रडले. प्रत्येक ट्रेन थांबते, प्रत्येक प्रवासी उतरतो, पण तो मुलगा कधी उतरला नाही. आणि तरीही तो बाप स्टेशनवरच येतो, कारण बापाला मुलांचं वचन सत्य वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाने ओलसर झालेलं स्टेशन, लोकांची धावपळ, ट्रेनचा आवाज आणि त्या सगळ्या गर्दीत एक वृद्ध माणूस शांतपणे एका बाकावर बसला होता. हातात जुनी पिशवी, डोळ्यात थकलेलं वाट पाहणं आणि चेहऱ्यावर एक हलकंसं हसू. प्रत्येक ट्रेन थांबली की तो उठायचा, प्रत्येक प्रवाशाकडे आशेने बघायचा आणि ट्रेन निघून गेल्यावर पुन्हा येऊन आपल्या जागेवरती बसायचा. लोक म्हणायचे की हा म्हातारा वेडा झाला आहे, पण त्यांच्या हृदयात एक वचन जिवंत होतं. त्या वृद्धाचं नाव होतं गोविंदराव. गावातला साधा शेतकरी. बायको गेल्यानंतर त्यांचं संपूर्ण जंग एका मुलात समावलं. त्या मुलाचं नाव होतं अभिषेक. गोविंदराव स्वतः उपाशी राहायचा, पण मुलाला कधी भूक लागू द्यायची नाही. रात्री थकून घरी आल्यावर अभिषेक त्याच्या मांडीवर झोपायचा आणि गोविंदराव हळूच म्हणायचा, बाळा माझा मुलगा मोठी होईल आणि माझं आयुष्य उज्ज्वल. अभिषेक हुशार होता. शहरात शिक्षणासाठी जायची वेळ आली. गोविंदरावाने जमीन विकली, घर गहाण ठेवलं, फक्त मुलांच्या स्वप्नासाठी. स्टेशनवर सोडताना गोविंदरावच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, बाळा लवकर परत ये ना, मी वाट पाहीन बरं का. अभिषेक हसून म्हणाला, बाबा मी मोठा होऊन तुम्हाला घेऊन जाईन बरं का. त्या दिवशी ट्रेन निघाली आणि गोविंदरावच्या आयुष्याचं एक पान बंद झालं. पहिल्या काही महिन्यात फोन यायचे, मग फोन कमी झाले, मग तर बंदच झाले. गोविंदराव रोज गावातल्या लोकांना सांगायचा, माझा मुलगा मोठा झाला आहे, तो शहरात आहे, मोठा आहे आणि मला घेऊन येण्यासाठी तो परत येणार आहे. पण रात्री एकटा असताना तो फोटो काढून पाहायचा आणि रडायचा. एक दिवस अचानक फोन आला. अभिषेक म्हणाला, बाबा मी परदेशात जातो आहे, पण परत येईन तेव्हा स्टेशनवर भेटू बरं का. या वाक्यानं त्या गोविंदरावच्या हृदयामध्ये जागा केली. गोविंदरावांच्या डोळ्यात आनंद ओसांडला. तो म्हणाला, मी रोज स्टेशनवर येईन बाळा, तू येईपर्यंत मी तुझी वाट पाहेन. आणि त्या दिवसापासून एक बाप रोज स्टेशनवर जाऊ लागला. आता इथून मेन स्टोरीला सुरुवात होते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या फोननंतर गोविंदरावचं आयुष्य बदललं. तो रोज सकाळी लवकर उठायचा, जुना शर्ट घालायचा, केस नीट विचारायचा आणि हातात छोटा डबा घेऊन स्टेशनवर जायचा. त्या डब्यात असायचं अभिषेकचे आवडते लाडू. तो स्वतःशी म्हणायचा, आज येईल माझा मुलगा, आज नक्की येईल. स्वतःला समजूत घालायचा. प्रत्येक ट्रेन थांबली की गोविंदराव उठायचा, प्रत्येक चेहरा नीट पाहायचा आणि अभिषेक कधीच उतरला नाही हे पाहून त्याला दुःख वाटायचं. काही दिवसांनी स्टेशनवर सगळ्याला गोविंदराव ओळखीचा झाला. चायवाला त्याला मोफत चहा द्यायचा. म्हातारा होता ना. तिकीट काढणारा माणूस त्याच्याशी बोलायचा. स्टेशनवर मास्टर त्याच्याकडे दयेने पाहायचा. पण गोविंदरावच्या मनात एकच गोष्ट होती, की मुलांचं वचन, की माझा मुलगा या स्टेशनवरती एके दिवशी येणार आहे. काही दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले. गोविंदरावचे केस पांढरे झाले, पावलं मंद झाली, आता चालता येत नाही. पण स्टेशनवर जाणं बंद झालं नाही. गावातले लोक म्हणायचे, काका तुमचा मुलगा येणार नाही, आता तुम्ही शांत घरी बसा. पण गोविंदराव हसून म्हणायचा, बापाला मुलांचं वचन खोटं वाटत नाही. त्या दिवशी पाऊस खूप पडत होता. स्टेशन जवळजवळ रिकामं होतं. गोविंदराव तरीही बाकावर बसलेला होता. तेवढ्यात एक तरुण माणूस त्याच्याकडे आला. त्याच्या हातात एक पार्सल होतं. तो म्हणाला, काका हे तुमच्यासाठी आहे. गोविंदरावच्या हातात पार्सल दिलं आणि शांतपणे निघून गेला. गोविंदरावाचे हात थरथरत होते. काय असेल ह्या पार्सलमध्ये? पार्सलवर लिहिलं होतं, बाबासाठी आणि तुमचा प्रिय आवडता अभिषेक. गोविंदरावच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तो म्हणाला, माझा मुलगा तो येतोय. त्याने हळूच पार्सल उघडलं आणि आज जे पाहिलं त्याचं हृदय थांबवलं. पार्सलमध्ये एक फोटो होता आणि एक पत्र होतं. फोटोमध्ये अभिषेक हॉस्पिटलमध्ये होता. गोविंदरावचे हात थरथरू लागले. त्या पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, बाबा मी तुमच्याकडे परत येऊ नाही शकलो.
अपघातात माझं आयुष्य संपलं, पण शेवटच्या क्षणी मी एकच गोष्ट सांगितली, माझ्या बाबांना सांगा की मी त्यांना खूप प्रेम करतो. मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू नाही शकलो, मला माफ करा बाबा. पत्र वाचून गोविंदराव शांत बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाज नव्हता. तो आकाशाकडे पाहून हसला आणि म्हणाला, तो वचन तोडलं नाही रे बाळा, तो माझ्या हृदयात कायम परत आलास. स्टेशन मास्टर आणि चहावाला रडू लागले. त्या दिवसानंतर गोविंदराव स्टेशनवरचं येणं बंद करेल असं सगळ्यांना वाटलं. पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा स्टेशनवर आला. बाकावर बसला, हातात मुलाचा फोटो घेतला आणि हसून म्हणाला, आज नाही पण स्वर्गातून एक दिवस भेटायला येईल. पत्र वाचल्यानंतर गोविंदरावचं आयुष्य बदलले, पण एक गोष्ट बदलली नाही, स्टेशनवर जाणं. तो रोज जायचा, पण आता कोणत्याही ट्रेनकडे पाहत नसे. तो फक्त बाकावर बसून मुलांचा फोटो पाहायचा. लोक विचारायचे, काका आता काय येतं तुमचा मुलगा? गोविंदराव हसून म्हणायचा, इथे माझ्या मुलांच्या आठवणी आहेत. घरात शांतता होती, भिंतीवर मुलांचे फोटो आणि रिकामं घर. गोविंदराव रात्री फोटोशी बोलायचा, तो आलाच नाहीस. पण माझं वाट पाहणं संपलं नाही रे बाळा. त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे पण ओठावर समाधान. स्टेशनवर सगळे गोविंदरावला आपलं मानू लागले. चहावाला म्हणायचा, काका तुम्ही आमचे बाबा आहात. स्टेशन मास्टर त्याच्याशी रोज गप्पा मारायचा, पण गोविंदरावच्या मनात एकच गोष्ट होती, मुलांचं प्रेम. त्या दिवशी सकाळी गोविंदराव नेहमीसारखा स्टेशनवर आला, पण आज तो जास्त शांत होता. तो बाकावर बसला, मुलांचा फोटो हातात आणि हळूच म्हणाला, मी येते रे, आता वाट पाहू नको. चायवाल्याने दुरून पाहिलं. गोविंदराव शांत बसलेला होता. काही वेळानंतर चायवाला जवळ आला आणि त्याने गोविंदरावच्या खांद्यावर हात ठेवला, पण गोविंदराव हलला नाही हो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, हातात मुलांचा फोटो होता आणि डोळे मिटलेले. गोविंदराव कायमचा निघून गेला होता. ती बातमी ऐकून संपूर्ण स्टेशनवरील लोक रडत होते. चायवाला, स्टेशन मास्टर, प्रवासी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तो स्टेशन मास्टर म्हणाला, हा माणूस वेडा नव्हता, हा जगातला सर्वात मोठा बाप होता. गोविंदरावच्या हातात एक छोटं पत्र सापडलं. त्यात लिहिलं होतं, मुलगा आला नाही म्हणून वाट पाहणं सोडलं नाही, कारण बापाचं प्रेम कधी संपत नाही. आज मी त्याच्याकडे चाललो आहे जिथे कोणतंही वचन अपूर्ण राहत नाही. कधीकधी आपण व्यस्त असतो, आयुष्यात पालकांना विसरतो, पण त्यांचं खरं वाट पाहणं कधी संपत नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, आजच आपल्या आईवडिलांना फोन करा, वेळ द्या, कारण वेळ गेल्यानंतर फक्त पश्चाताप होतो. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये बाबा असे जरूर लिहा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.